नमः शिवाय. श्री शिवलीलामृत अध्याय 5. या अध्यायाची फलश्रुती याच्या वाचनाने व प्रदोष व्रत केल्याने 6 महिन्यात गतवैभव परत मिळेल. हरवलेली व्यक्ती पुन्हा भेटेल. श्री गणेशाय नमः. सदाशिव अक्षरेचारी सदा उच्चरी ज्याची वैखरी, जो नित्य शिवार्चित करी तो उद्धरी बहुता जीवा. बहुत प्राय चित्तांते निर्धार, शास्त्र वक्ते करीती विचार. परिजे शिवनामे शुद्ध साचार, कासिया इतर साधने त्या. नामाचा महिमा परमाद्भूत, त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत. सत्य सत्य त्रिवाचा, तुष्टी पृष्टी धृती आयुष्यवर्धन, संतती संपत्ती दिव्य ज्ञान. पाहिजे तेही प्रदोष व्रत पूर्ण, यथा सांग करावे. प्रदोष व्रत भावे आचरता, या जन्मी प्रचित पाहावी तत्वता. दारिद्र्य आणि महाव्यता, निशेष पळती षण्मासात. एक संवत्सरे होय ज्ञान, 12 वर्षे महत् भाग्यपूर्ण. हे जो असत्य मानिल व्यास वचन, त्याचे बंधन कल्पांतवरी. त्याचा गुरु लटिकाच जाण, त्याची दांभिक भक्ती लटिकेच ज्ञान. उमा वल्लभ चरणी ज्याचे मन, त्याहुनी पावन कोणी नाही. मृत्यू गळांतरे दारुण, प्रदोष व्रते जाती निरसुन. ये विषय इतिहास जाण, सूत सांगे शौनकांदिका. विदर्भ देशीचा भुभुज, सत्यरथ नामे तेजपुंज. सर्व धर्म रथ, पराक्रमी सहज. बंदी जन वर्णिती सदा, बहुत दिवस राज्य करीत. परी शिव भजनी नाही रत, त्यावरी शाल्व देशीचा नृपणात. बळे आला चालवण्या, आणिक त्यांचे आप्त. क्षोणीपाळ साह्य झाले बहुत, 7 दिवस पर्यंत युद्ध अद्भुत झाले. हा ऐकलं ते बहुत, समरभूमीसी सत्यरथ. धारातीर्थी पावला मृत, शत्रु नगरात प्रवेशले. राज्य पत्नी गरोदर राजस, पूर्ण झाले नवमास. एकलीच पायी पळता वनवास. थोर अनर्थ ओढवला परम सुकुमार. लावण्य हरणी कंटक सराटे रुतती चरणी. मूर्छना येऊनी पडे धरणी, उठोनी पाहे मागे पुढे. शत्रू धरतील अकस्मात, म्हणून पुढती उठोनी पळत. किंवा ते विद्युलता फिरत, अवणीवरी वाटत असे. वस्त्र अलंकार मंडित, हिऱ्या ऐंसे दंत झळकत. जिचा मुखेंदू देखता रतिकांत, तन्मय होणी नृत्य करी. आ कर्माची गती गहन, जिच्या अंगुष्ठी न पडे सूर्यकिरण. ते गरोदर हिंडे विपिन, मृगनेत्री गजगामिनी. मनी हिंडे महासती, जेवी नैषधरायाची दमयंती. की भिल्ली रूपे हैमवती, दुस्तरवणी तैसे हिंडे. कर्म नदीच्या प्रवाही जाण, पडली तीस काढील कोण. असो एका वृक्षाखाली येऊन, परम व्याकुळ पडियली. शतांची शते दासी, ओळंगती सदैव जियेपासी. इंदुमती नाम जियेची, ते भूमीवरील उळत. चौकडे पाहे दीनवदनी, जिव्हा मुख वाळले न मिळे पाणी. तो प्रसूत झाला तेच क्षणी, दिव्य पुत्र जन्मला. तृष्णे तळमळी अत्यंत, कोण उदक देईल तेथ. बाळ टाकुनी उठत बैसत, गेली एका सरोवरा. उदकांत प्रवेशली तेच क्षणी, अंजुळी भरुणी घेतले पाणी. तव ग्राहे नेली ओढोनी, विदारुणी भक्षिली. घोर कर्माचे विधान, वणी एकला रडे राजनंदन. तव उमा नामक विप्रपत्नी जाण, विगत धवा पातली. माता पिता बंधू पाही, तिये लागे कोणी नाही. 1 वर्षाचा पुत्र तिसही, कडिये घेऊन आली तेथ. तो नाही केले नाल छेदन, ऐसे नाम उमा देखोन. म्हणे आहार ऐसे पुत्ररत्न, कोणी टाकिले दुस्तरवणी. म्हणे कोण जाती कोण वर्ण, मी कैसे नेऊ उचलून. जावे जरी टाकून, वृक व्याघ्र भक्षितील की. स्तनी दाटुनी फुटला पान्हा, नेत्री ढाळीत अश्रू जीवना. बाळ पुढे घेऊन ते ललना, मुख कमळी स्तन लावी. संशय समुद्री पडली वेलाळ, म्हणे नेऊ की नको बाळ. तव तो कृपाळू पयफेन धवल. यती रूप धरुणी पातला, उमे लागे म्हणे त्रिपुरारी. बाळ नेई संशय न धरी, महद्भाग्य तुझे सुंदरी. क्षत्रिय राजपुत्र तुझे सापडला, कोणासी न सांगे हे मात. समनपारी दोघे सूत, भणंगासी परिस होय प्राप्त. तैसे तुझे जाहले अकस्मात निधी जोडत. की चिंतामणी पुढे येऊन पडत, की मृताच्या मुखात पडे अमृत पूर्व दत्ते. ऐसे बोलून त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी. मग दोघे पुत्र घेऊन ते नारी, देश ग्रामांतरी हिंडत. ब्रह्मपुत्राचे नाम सुचिव्रत, राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त. घरोघरी भिक्षा मागत, कडिये खांदे घेऊन या.
लोक पुसता उमा सांगत माझे पोटीचे दोघे सूत. ऐसे हिंडता हिंडता एक चक्र नगरा पातली. घरोघरी भिक्षा मागतो तो शिवालय देखील अकस्मात. आत द्विज दाठले बहुत शांडिल्य त्यात मुख्य ऋषी. शिवाराधना करीती विधियुक्त तो उमा आली शिवालयात. क्षण एक पूजा विलोकित तो शांडिल्य ऋषी बोलिला. हा कर्म कैसे गहन हा राजपुत्र हिंडे दीन होऊन. कैसे विचित्र प्राक्तन उमा वचन ऐकती जाहली. ऋषींचे चरण उमा धरीत म्हणे याचा सांगा कुलवृत्तांत. त्रिकाळ ज्ञानी महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा. याची माता पिता कोण आहेत की पावली मरण. यावरी शांडिल्य सांगे वर्तमान. याचा पिता जाण सत्यरथ तो पूर्वी होता नृपजान. प्रदोष समयी करी शिवार्चन तो शत्रू आले चहूकडून. नगर त्यांचे वेढिले शत्रूंची गजबज ऐकून. उठिला तैसीच पूजा सांडून. तव प्रधान आला पुढे धावून. शत्रू धरून आणिले त्यांचा शिरच्छेद करून. पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे तैसाच जाऊणे करी भोजन. नाही स्मरण विषयांधा त्याकरिता या जन्मी जाण. सत्यरथ अल्पायुषी होऊन अल्पवयात गेला मरून. म्हणून पूजन न सोडावे याच्या मातेने सवत मारिली. ती जळी विवशी झाली पूर्व वैरे ओढून नेली. क्रोधे भक्षिली विदारुण. हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत. म्हणून या माता पिता रहित अरण्यात पडियेला. याकरिता प्रदोषकाळी अव्यग्र पूजावा इंदू मोळी. पूजन सांडूनी कदाकाळी सर्वताही न उठावे. भवानी बैसुनी कैलासनाथ प्रदोषकाळी पुढे नृत्य करीत. वाग्देवी विना वाजवीत वेणू पुरुहूत वाजवीत असे. अंबुज संभव ताल सावरी भार्गवी गातसे मधुर स्वरी. मृदंग वाजवी मधुकैट भारी नृत्य गती पाहुनिया. यक्षपती शिव प्राणामित्र हस्त जोडून उभा समोर. यक्ष गण गंधर्व किन्नर सुरासुर उभे असती. ऐसा प्रदोषकाळीचा महिमा अगोचर निगमागमा. मग काय बोले उमा मम पुत्र दरिद्री का झाला. तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट अमित. दान केले नाही किंचित शिवार्चन न करी कदा. पराण्य जीवा दग्ध यथार्थ दुष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त. स्त्री अभिलाषे नेत्र दग्ध होत मंत्रांचे सामर्थ्य. मग कैसे मग उमेने पुत्र दोन्ही घातले ऋषींची चरणी. तेने पंचाक्षर मंत्र उपदेशुनी प्रदोष व्रत उपदेशिले. पक्ष प्रदोष शनी प्रदोष महिमा वर्णिला अतिविशेष. निराहार असावे त्रयोदशीस दिवसा सत्कर्म आचरावे. 3 घटिका झाली रजनी प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करून. गोमये भूमी सारवून दिव्य मंडप उभारिजे. चित्र विचित्र वितान कर्दळी स्तंभ इक्षुदंडे करून. मंडप कीजे शोभायमान रंग माळा नाना परी. शुभ्र वस्त्र नेसावे आपण शुभ्र गंध सुवास सुमन. मग शिवलिंग स्थापून पूजा करावी विधियुक्त. प्राणायाम करुणी देख अंतर्बाह्य. न्यास मातृका दक्षिण भागी पूजावे मुरांतका. सव्य भागी अग्नितो वीरभद्र गजानन. अष्टमहासिद्धी अष्टभैरव पूर्ण. अष्टदिक्पाल पूजन सप्तावर्णी शिवपूजा. यथा सांग शिवध्यान मग करावे पूजन. राजोपचारे सर्व समर्पूर्ण करावे स्तवन शिवाचे. जय जय गौरीनाथ निर्मळ. जय जय कोटी चंद्र सुशीतळ. सच्चिदानंद घन अढळ पूर्ण ब्रह्म सनातन. ऐसे प्रदोष व्रत ऐकवून बाळ उपदेशिले दोघे जण. मग ते एक मने करून राहते झाले एक चक्री. 4 महिने पर्यंत दोघेही आचरती प्रदोष व्रत. गुरुवचने यथार्थ शिवपूजन करीती पै. शिवपूजा न द्यावी सर्वथा न द्यावे प्रसाद तीर्था. शतब्रह्म हत्यांचे पाप माता होय सांगता शांडिल्य. सर्व पापाहुनी पाप थोर शिवपूजेचा अपहार. असो ते दोघे किशोर सदा सादर शिवभजनी. ब्रह्मपुत्र सुचिर व्रत एकला नदी तीरी क्रीडत. दरडी कोधासळता अकस्मात द्रव्य घट सापडला. घराचे आला घेऊन माता संतोषली देखुणी. म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण ऐश्वर्य चढत चालले. राजपुत्र असं म्हणे ते समयी अर्ध द्रव्य विभाग घेई. येरू म्हणे सहसाही विभाग न घेई अग्रजा. या अवनीतील धन आमुचेचा आहे संपूर्ण. असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही. यावरी एकदा दोघे जण गेले वनविहार लागून. तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या. दोघे पाहती दुरुणी परम सुंदर लावण्य खाणी. सुचिव्रत म्हणे राजपुत्रा लागुणी. परदारा नयनी न पाहाव्या दर्शने हरती चित्त. स्पर्शने बळवीर्य हरित कौंटिल्य
दंभ संयुक्ता महा अनर्थकारिणी ब्रह्मसुतास तेथे ठेवून राजपुत्र चालिला सुलक्षण स्वरूप सुंदर मन्मथाहून आकर्ण नयन कोमलांग जवळी येऊनी पाहत तव मुख्य नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी कोद्र विन नाम गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती पिता पुसे महेशाप्रती हे कन्या अर्पू कोणा ते मग बोले हिमन गजामात धर्मगुप्त सत्यरथाचा सूत तो माझा परमभक्त त्याचे देई अंशुमती हे पूर्वीचे शिववचन असो यावरी अंशुमती पाहे दुरण न्याहाळीत राजनंदन वाटे पंचबाण दुसरा क्षीर सिंधुत रोहिणी रमण काय आला कलंक धुवन तेचे राजपुत्राचे वदन अंशुमती न्याहाळी 32 लक्षण संयुक्ता आजनुबाहू चाप शरमंडित विशाळ वक्षस्थळ चालत करी नायक जापरी ऐसा तो गुणाढ्य देखुनी त्वरित अंशुमती सखयांप्रती सांगतो तुम्ही दुजा वनाप्रती जाऊनी समजत सुमणे आणावी सुवासे अवश्य म्हणून त्या ललना जात्या झाल्या आणि कवना अंशुमती एकली जाना राजपुत्रा खुणावित भुरुह पल्लव पसरून एकांती घातले आसन परी वृक्ष डहाळ या भेदून भूमीवरी पसरल्या असो तेथे बैसला येऊन राजपुत्र सुहासे वदन विशाळ भाळ आकर्ण नयन आरक्तोष्ट सुकुमार मंजुळ भाषणे नेत्र कटाक्ष बाणी विंधिली ते लावण्य हरिणी मनोज मूर्छना सावरुण वर्तमान पुसे तयाते शृंगार सरोवरा तुझपासी मी वास करीन राजहंसी देखता तव वदन दिव्य शशी मम मानस चकोर नृत्य करी तव मुखाब्ज देखता आनंद झेपावती मम नेत्र मिलिंद की तव वचन गर्जता बुंद मम चित्ती शिखी नृत्य करी कवी गुरुहुनी तेज विशाळ आत्मकंठीची काढिली मुक्ता फळमाळ कंठी सुदली तत्काळ चरणी भाळ ठेवीत म्हणे मी काया वाचा म्हणे करुण तुझी ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता झाला मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत तव पित्याचे कळता मात घडे कैसे वराणने यावरी म्हणे अंशुमती 3 दिवसा येईन या स्थळाप्रती तुम्ही यावे शीघ्रगती लग्न सिद्धी साधावया ऐसे बोलणी ते चातुर्य राशी वेगे आली पितयापाशी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परम मानसी संतोषला राजपुत्र गेला परतोन बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान शांडिल्य गुरूंचे वचन स्मरून म्हणती प्रसाद पूर्ण त्यांचा हा गुरुचरणी ज्याचे मन त्यासी ऐश्वर्याचे काय न्यून काळ मृत्यू भयापासून सर्वदा रक्षी देशिकतो यावरी ते दोघे बंधू येऊन मातेचे सांगते वर्तमान एरी म्हणे धन्य धन्य शिवभजन फळ देत चालिले यावरी 3ऱ्या दिवशी दोघे गेले त्या वनासी गंधर्व राज्यासह परिवारेसी सर्व सामग्री घेऊन आला दृष्टी देखता जामात गंधर्व आनंद समुद्री पोहत छत्र सेना सुखासन त्वरित धाडणी उमा आणविली यावरी येता सांग लग्न 4 दिवस झाले पूर्ण काही एक पदार्थ न्यून पडिला नाही तेधवा स्वर्गीच्या दिव्य वस्तू अमोलिक सतेज विहिनीस देत गंधर्व राज लक्ष रथ 10 सहस्र गज तेजपुंज 1 लक्ष वाजी 1 लक्ष दास दासी अक्षय कोश रत्न राशी अक्षय महते देत शक्तीचे दिव्य चाप बहुसाल अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुत्रांसमवेत मान देऊनी बोळविले सुखा सनारूढ अंशुमती पती सवे चालिले शीघ्रगती कनकवेत्र पाणी पुढे धावती वाहना सवे जियेच्या चतुर्विध वाद्यांचे गजर चतुरंग चालिला दळभार येऊन वेढले विदर्भ नगर सत्यरथ पितयांचे नगर दुर्गा वरुणी अपार उल्हाट यंत्रांचा होत भडीमार परी गंधर्वाचे बळ फार घेतले नगर क्षणार्धे जेणे पूर्वी पिता मारिला जाण त्याचे नाम दुमर्शन तो जिताची धरुणी जाण आपला करुण सोडिला देशोदेशीचे प्रजान जन धावती करभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहून सिंहासनारूढ झाला माता उमा बंधू सुचिरव्रत त्या समवेत राज्य करीत 10 सहस्र वर्षे पर्यंत यशवंत राज्य केले शांडिल्य गुरु आणून शतपद्य अर्पिले धन रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्रे दिदली दुर्भिक्ष जलशोष अवर्षण आधी व्याधी वैधव्य मरण दुःख शोक कलह विघ्न राज्यातून पळाली प्रजा भूदेव दायाद देती रायाचे आशीर्वाद कोणासही नाही खेद सदा आनंद घरोघरी
ऐसा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करे, यवराज्य शुचिव्रता ते देत, पारिपत्य सर्व करी ऐसे 10 सहस्त्र वर्षे राज्य करून, सुदत्त पुत्राचे राज्य देऊन चिंतिता मणी उमाधव चरण दिव्य विमान धाडिले, दिव्य देह पावणी नृपती माता बंधू समवेत अंशुमती शिव विमाने बैसती, करीत स्तुती शिवाची कैलास पदासी जाऊन, जगदात्मा शिव विलोकिन जय जयकार करून, लोटांगणी घालती दीनबंधू जगन्नाथ पतित पावन कृपावंत, हृदय धरुणी समस्त अक्षयपदी स्थापिली, हे धर्मगुप्ताचे आख्यान करीती जे श्रवण पठन, लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया, सकळ पापांचा होय क्षय, जेथे जाय तेथे विजय, धनधान्य वृद्धी होय ऋण जाय निरसून, प्रदोष महिमा अद्भुत जे आचरते ऐकुणी ग्रंथ, तेथे कैसे दारिद्र्य मृत्य, सत्य सत्य त्रिवाचा ज्यांच्या घरी शिवलीलामृत ग्रंथ, त्याची शिव पाठी राखीत सदा हिंडे उमाकांत, अंती शिवपद प्राप्त तया, हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस, पद्यरचना फळे आली पाडास, कुतर्कवादी जे वायस, मुखरोग त्यास नावडे, जय जय ब्रह्मानंदा विरूपाक्षा श्रीधर वरदा, सर्व साक्षात दुष्ट कर्ममोचका, कर्माध्यक्षा येसी लक्षा निगमागमा, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड, पंचमाध्याय गोढा, श्री सांब सदा शिवार्पणमस्तु, शुभम भवतु, हर हर महादेव, ओम नमः शिवाय।